स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। बळवंत महाविद्यालयात पोलिसांनी सांगितली धक्कादायक घटना, महिलांसह शिक्षकही झाले अचंबित, डीवायएसपी अलर्ट। शाळेच्या गेटच्या बाहेर एक मुलगा बसत होता, त्याचं वय 16 वर्ष होतं आणि तो मुलांना त्याच्याकडे मोबाईल होता, शाळेमध्ये मोबाईलला अलाउड नाही मुलांना, तर तो मुलगा शाळेच्या गेटवरती बसून बाकीच्या मुलांना जे कॉलेजला येतात किंवा शाळेला येतात त्यांना 10 रुपये द्या म्हणायचा, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो। तर ते कसले व्हिडिओ दाखवायचा, पोर्नोग्राफीचे व्हिडिओ दाखवायचा। मग त्याच्यामुळे काय झालं, एक मुलगा आला, त्याने व्हिडिओ बघितला, 10 मिनिटाचा व्हिडिओ 10 रुपये देऊन बघितला, त्याच्यामध्ये उत्तेजना निर्माण झाली, कारण किशोर वयातील मुलं आहेत, हे वय बायोलॉजिकली आणि फिजिकली त्याच्यामध्ये बदल होत असतात, त्याच्यामध्ये उत्तेजना निर्माण झाली। तो घरी गेला, घरी शेजारी 4 वर्षाची एक शेजारी मुलगी होती, तिच्यासोबत त्याने बलात्कार केला। तर हा क्राइम कुठनं सुरू झाला, त्याच्या मनात आला आणि त्यानं केलं किंवा पूर्व नियोजनबद्ध गुन्हा केला का, तो गुन्हेगारी वृत्तीचा होता का, तर नाही। तर असं काही आजूबाजूला आपल्या शाळेच्या परिसरात जर तुम्हाला आढळून आलं तर आम्हाला कळवा। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट, शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क्ड ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सरापेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। विटा येथील बळवंत महाविद्यालयात खानापूर, आटपाडी व कडेगाव तालुक्यातील सर्व विद्यालय महाविद्यालय यांचे मुख्याध्यापक व प्राचार्य यांची वाढती बाल गुन्हेगारी व अंमली पदार्थांचं सेवन याबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न झालं। उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, पोलीस उपनिरीक्षक व निर्भया पथकाच्या पूजा महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर संपन्न झालं। या मार्गदर्शन शिबिरात उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। यावेळी उपस्थित असणाऱ्या शिक्षकांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले, त्याला पोलिसांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला। यावेळी निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन व पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुन्हेगारीबाबत धक्कादायक माहिती सांगितली, त्यातून अनेकांनी काय धडा घ्यावा हेही अनेकांना समजून घेण्यास मदत झाली। यावेळी बळवंत महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य व स्टाफ उपस्थित होता। बघूयात यावेळी काय म्हटले पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे व निर्भया पथकाच्या पूजा महाजन यांनी। मुलगीचं प्रेम संबंध एका मुलाबरोबर होते, कॉलेजची मुलगी होती आणि त्या मुलीचं ज्याच्याबरोबर प्रेम संबंध होते त्याच्यात काहीतरी थोडंसं डिस्प्यूट झालं, त्या मुलाचं दुसऱ्या मुलीबरोबर प्रेम संबंध होता। पहिल्या मुलीला ते खटकलं आणि तिनं एका कॅफेमध्ये त्या दोघांना पकडलं, म्हणजे चहा पिताना, आणि मग त्यानंतर तिनं शपथच घेतली की मी तुझं करिअर बरबाद करून टाकणार। नंतर त्या मुलीनं स्वतः इंस्टाग्रामवर एका दुसऱ्याच इस्माचं मोबाईलचं कार्ड चोरलं, आपल्या मोबाईलमध्ये टाकून फेक इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलं, त्यामधून परत नंतर न्यूड फोटोज सगळे डाउनलोड करून घेतले, तिचा चेहरा त्या तिथे क्रॉप केला आणि ते सगळ्याला व्हायरल केलं। ज्यावेळेला त्या मुलीची तक्रार आली की दुसरी जी मुलगी होती ती वारंवार ती बदनामी व्हायला लागली सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर, तर फॉलोअर्स भरपूर 500-700 लोकांनी ते बघितलं आणि मग तिचा आत्महत्या करण्याचा पाक प्रयत्न चाललेला। आमच्याकडे आल्यानंतर ते लगेच काय गुन्हा दाखल करून आम्ही दाखल केला गुन्हा, पण लगेच काय होत नाही, कारण सायबरची माहिती आम्हाला सायबरकडून ते आली पाहिजे की कुठलं सिम कार्ड वापरले, कुठला मोबाईल वाढले, कुठला IP ॲड्रेस आहे, हे सगळं शोधून आम्हाला मुलगी मिळाली आरोपी म्हणून। म्हणजे इथपर्यंत मजल आता मुलींची म्हणा विद्यार्थ्यांची चाललेली आहे आणि ही कुठतरी चुकीची गोष्ट आहे। मागं बसलेल्या कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत, आपल्याला आपल्या आई वडिलांनी कॉलेजला शिक्षण देत आहेत, गुरुजन वर्ग आपल्याला मार्गदर्शन करतायत, तर चांगलं घेण्याचा प्रयत्न करा आणि चांगलं शिका, अवांतर थोडंसंही करा। जे मोबाईल दुनिया आहे खरंच
सर सांगितलेलं आहे की मोबाईलमुळेच हे सगळं घडत आहे काय, तर मोबाईलचा कुठेतरी कमी वापर झाला पाहिजे अशी आपल्याकडून सगळ्यांना सूचना केली पाहिजे. आमच्या परीने आम्ही पण प्रयत्न करतोय. म्हणून दिलेला आहे. त्याचबरोबर माझी विटा पोलीस स्टेशन येथे नेमणूक आहे, त्यामुळे माझ्याकडे 2 कामं आहेत. तर सगळ्यांना सांगू इच्छिते की विट्यामध्ये ज्या ज्या शाळांनी पालक मेळावा आणि विद्यार्थी मेळावा अटेंड कार्यक्रम नियोजित केलेला आहे आणि मॅडम तुम्ही यावं लागतंय, आम्ही असा मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्या ठिकाणी मी गेलेले आहे. बळवंत कॉलेजला मी गेले 1.5 वर्षापासून विट्यामध्ये इथे कार्यरत आहे. तर मी 6 प्रोग्राम बळवंत कॉलेज इथे घेतलेले आहेत. त्यामुळे गारडी घाणमटी या ठिकाणी चांगला कार्यक्रम घेतलेला आहे. तर माझी तुम्हा सर्वांना निर्भया पथक प्रमुख म्हणून एक विनंती आहे की आम्ही येण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये जास्त उत्साही राहा आणि पालक मेळावा विद्यार्थी मेळावा तुम्ही आम्हाला सांगा की मॅडम आपण या दिवशी ठेवतोय आणि तुम्ही तुमची टीम घेऊन या. नक्की मी माझ्या टीमसह तिथे येण्याचा 100% प्रयत्न करेन. सगळेजण म्हणतात की बालक 18 वय, पण कसं आहे बालक म्हणजे बालकाच्या 2 स्थिती आहेत. एक त्याचं वय 18 वर्ष आहे हे आपण बायोलॉजिकली ग्राह्य धरतो आणि क्रिमिनॉलॉजिकली म्हणजे मानसिक दृष्ट्या तो बालक किती वयाचा आहे किंवा त्याची मानसिक स्थिती काय आहे या प्रकारच्या 2 गुन्हेगारीमध्ये आपण त्याची गणना करतो. तर कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की 3 प्रकारचे गुन्हे दिलेले आहेत की एक साधा गुन्हा केलेला आहे, बाबा गेला एकमेकाला काठी मारली, एक साधा पण जास्त इंजुर्ड नाही तर तो साधा प्रकारचा गुन्हा आहे. गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, मग त्याच्यामध्ये एखाद्या मुलीला पळवून नेण्याचा प्रकार असेल किंवा मुलाला पळवून नेण्याचा प्रकार असेल, हा साधा म्हणजे गंभीर गुन्ह्यामध्ये आला. आणि अति गंभीर मध्ये मग त्याच्यामध्ये बलात्कार असेल, खून असेल किंवा जो 7 वर्षापासून जास्त पुढच्या शिक्षेचा गुन्हा आहे तो अति हिनस मध्ये जातो. तर अशा वृत्तीचा जर एखाद्या बालकाने गुन्हा केला म्हणजे समजा तो साधा आहे गंभीर आहे, त्याच्यामध्ये कायद्यानेच तरतूद केलेली आहे की त्या बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करू नये. पण गुन्हा दाखल केला नाही म्हणून त्या बालकाला सोडून द्या अशी स्थिती नाहीये. हा गैरसमज तुम्ही शिक्षक वर्ग मनातून काढून टाका. आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे सांगली जिल्हा असो किंवा महाराष्ट्रातील कोणतेही जिल्हे असो त्याच्यामध्ये CWC म्हणजे बाल कल्याण समिती आहे. ही समिती आम्हाला सांगते की जर समाजामध्ये 18 वर्षाच्या आतील मुलं आहेत आणि ते असं भयानक कृत्य करतात किंवा गुन्हेगाराच्या दिशेने त्यांचं पाऊल चाललेलं आहे, टोळे आहे, तर तुम्ही तुमच्यापर्यंत जर तुमच्या शाळेमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये जर तसा प्रकार घडत असेल त्या मुलांना आम्हाला सांगा. आम्ही त्यांना बाल कल्याण समितीमध्ये हजर करून त्या मुलांना जर ते ऐकत नसतील, अति आगाऊ असतील तर तिथं ठेवून घेण्याची सुद्धा प्रक्रिया CWC राबवते. त्याच्यामध्ये सुद्धा एक अध्यक्ष आहेत, सदस्य आहेत, पोलीस असतात, वकील असतात. त्यामुळे बालक हा 18 वर्षाच्या पुढचा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही असा गैरसमज मनातून काढून टाका. जर गंभीर गुन्हा असेल तर FIR रजिस्टर होते. त्याच्यानंतर आला विषय व्यसन. सगळ्यांना फक्त दिसतं की अंमली पदार्थाचं व्यसन, दारू पितोय, सिगारेट पितोय, पण याच्यापेक्षाही गंभीर प्रकारचे आजकालचे व्यसन लागलेले आहेत. मग तो मोबाईलचं व्यसन, मोबाईल हे व्यसनच आहे, दुसरं काय आहे. याच्यामुळे अनेक प्रकारचे गुन्हे मुले करत आहेत. बाल गुन्हेगारी मारामारीचे गुन्हे कमी होऊन सायबर गुन्हे ऍक्टिव्ह जास्त झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये बाल आरोपी जास्त आहेत, बाल अपचारी जास्त आहेत. हा एक उदाहरण देईन. मी इथे येण्यापूर्वी अकोला सिटी येथे नोकरीला होते. तिथे शाळा परिसरामध्ये शाळेच्या गेटच्या बाहेर एक मुलगा बसत होता. त्याचं वय 16 वर्ष होतं आणि तो मुलांना त्याच्याकडे मोबाईल होता. शाळेमध्ये मोबाईलला अलाउड नाही मुलांना. तर तो मुलगा शाळेच्या गेटवरती बसून बाकीच्या मुलांना जे कॉलेजला येतात किंवा शाळेला येतात त्यांना 10 रुपये द्या म्हणायचा, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तर ते कसले व्हिडिओ दाखवायचा, पोर्नोग्राफीचे व्हिडिओ दाखवायचा. मग त्याच्यामुळे काय झालं, एक मुलगा आला, त्याने व्हिडिओ बघितला, 10 मिनिटाचा व्हिडिओ 10 रुपये देऊन बघितला. त्याच्यामध्ये उत्तेजना निर्माण झाली कारण किशोर वयातील मुलं आहेत. हे वय बायोलॉजिकली आणि फिजिकली त्याच्यामध्ये बदल होत असतात. त्याच्यामध्ये उत्तेजना निर्माण झाली. तो घरी गेला. घरी शेजारी 4 वर्षाची एक शेजारी मुलगी होती, तिच्यासोबत त्याने बलात्कार केला. तर हा क्राईम कुठनं सुरू झाला, त्याच्या मनात आला त्यानं केलं किंवा पूर्व नियोजनबद्ध गुन्हा केला का, तो गुन्हेगारी वृत्तीचा होता का, तर नाही. तर असं काही आजूबाजूला आपल्या शाळेच्या परिसरात जर तुम्हाला
आढळून आलं तर आम्हाला कळवा, कारण परिस्थिती अशी आहे की 2000 लोकसंख्येच्या मागे एक पोलीस आहे सध्या. ऍक्च्युली तो 500 ते 700च्या सरासरीप्रमाणे असायला पाहिजे. आता आमच्याकडे 3 तालुके आहेत सरांनी सांगितल्याप्रमाणे, कडेगाव, आटपाडी, खानापूर आणि चिंचणी मागीचाही परिसर आपल्याकडे आहे, विट्याचाही आहे. तर एवढ्या ठिकाणी माझ्याकडे 3 स्टाफ आहे आणि मी नाही ना जाऊ शकत. तर तुमचं ऑब्झर्वेशन तुम्ही ठेवा की मॅडम आम्ही प्रयत्न करतोय पण ऐकत नाहीयेत. कारण कसं झालेलं आहे, आई वडील नोकरीच्या शोधात आहेत, कामगार म्हणून कामाला जात आहेत, मुलांबरोबर असणारा त्यांचा संवाद कमी झालेला आहे, बरोबर आहे. त्यामुळे मुले काय करतात, मोबाईल घेतात, चॅटिंग करणे, इंस्टाग्राम करणे, फेसबुक बघणे, अशा नवीन नवीन संकल्पामुळे मोबाईल ऍक्टिव्हेशन जास्त झालेलं आहे. आमच्याकडे परवाच एक गुन्हा घडला, एक मुलीने फेक अकाउंट काढलं होतं. सगळ्यांना सरासरी आम्हाला वाटत होतं की बाबा मुलीची बदनामी केली तर जेंट्स आरोपी असू शकतो किंवा मुलगा आरोपी असू शकतो, पण नाही, तिथे एक मुलगी आरोपी निघली. तर असं काही नाही की बाल गुन्हेगारामध्ये मुलंच किंवा पुरुष मुलं आहेत ती जास्त गेलेली आहेत, मुलीही त्याच्यामध्ये काही काही ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. कॉलेज मुली महिलांसंबंधीचे गुन्हे करताना मला एक प्रकर्षाने जाणवतं की कॉलेजला मुलगी येते, 10 मुलींपैकी 4 मुलींकडे मोबाईल आहे, 6 मुलींकडे मोबाईल नाहीये. मागच्या बेंचवर बसतात, त्या मुलीला त्या दुसऱ्या मुलीचा मोबाईल वापरलाय आणि आपल्या बॉयफ्रेंडला फोन केला आणि त्याच्यातून क्राईम घडत ते बोलणं करून त्यांची ओळख कुठं 2-4 दिवसाची असते, 6 महिन्याची असते आणि त्याच्यात ती मुलगी 18 वर्षाच्या आतमध्येच पळून जाते. तर कसं आहे, ह्या गोष्टी आम्ही येऊन किंवा तुम्ही बघून होणार नाही. तुमचं शिक्षक या नात्याने तुमच्या स्टाफचं तिथं ऑब्झर्वेशन असलं पाहिजे. तुम्ही तुमच्या लेटर पॅडवरती त्याच्या आई वडिलांना बोलून अशी सूचना द्या की तुमचा मुलगा असं करतोय, मुलगी मोबाईल वापरते, आम्ही वारंवार सूचना दिलेल्या आहे, येत नाही. जर तुमच्याकडून नाही झालं तर आम्हाला जरूर बोलवा, आम्ही पालक मेळावा, शिक्षक वर्ग नक्की अटेंड करू आणि पालकांना सूचना देऊ. सध्याचा विषय जास्त महत्त्वाचा आहे. इंस्टाग्राम मुलं बघतात, त्याच्यामध्ये नवीन नवीन आयडिया येत असतात. काय काय ऍप असे बनवले आहेत की आम्हालाही पहिल्यांदा दिसत आहेत आणि आम्हाला समजते की असाही क्राईम घडू शकतो. जो कोणताही गुन्हा दाखल होतो त्याच्यामध्ये आम्हालाही नवीन काहीतरी शिकायला भेटत आहे. आणि ही नवीन युवा पिढी इतकी फास्ट आहे की आपल्याला दिलं गेलेलं शिक्षण, आपल्याला झालेलं ट्रेनिंग याच्यापेक्षा ऍडव्हान्स आहेत ही जी क्रिमिनल वृत्ती आहे. त्यामुळं मारामारी, खून हे रेग्युलरचे गुन्हे होणारच आहेत. आता कल कोणत्या गुन्ह्याकडे वाढलेला आहे, सायबर गुन्हे. तर सगळ्यांना विनंती आहे की शिक्षक म्हणून तुम्ही आम्ही जर आपला समाज सुरक्षित ठेवायचा असेल तर एक नैतिकता म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मी किंवा तुम्ही करा किंवा मी म्हणते तुम्ही करा, तुम्ही म्हणताय की मी करू, म्हणून हे होणार नाही. आपल्या सर्वांचं कुठंतरी एकमेकाशी लागेबंद आहे असं समजून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय असा विचार मनात ठेवून जर आपण प्रयत्न केले तर 100% मला असं वाटतं की बाल गुन्हेगारी आणि आपला भारत देश हा व्यसनमुक्ती होईल. तुम्ही फक्त उदाहरण सांगते की चौंडेश्वरी चौकामध्ये शाळा आहे, शाळेच्या आजूबाजूला खूप पानटपरे आहेत. आम्ही महानगरपालिकेला पत्र देऊन त्या बाबतीत बाबा तिथून हटवाव्यात, कारण मुलांना तिथं जवळच आहे, 100 मीटरच्या परिसरामध्ये, कॉलेज परिसरामध्ये, शाळा परिसरामध्ये पानटपरी किंवा तिथं गुटखा विक्री किंवा व्यसनाचे कोणतेही पदार्थ तिथं मिळत आहेत का, तिथे आम्ही कोपटा केसेस करण्यास सुरुवात केलेली आहे. तर तसं तुमच्या लेवलला तुम्ही शिक्षण प्रमुख म्हणून तुमच्या शाळेमार्फतही नगरपालिकेला, ग्रामपंचायतीला पत्र द्या की बाबा आमच्या शाळेच्या परिसरामध्ये असं पानटपरी उघडलेली आहे किंवा दुकान उघडले, अंमली पदार्थ तिथं जातोय अशी आमची शंका आहे आणि त्याला निर्बंध, त्याचा परवाना रद्द करा, असा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया अशी मी तुम्हाला विनंती करते. त्याचबरोबर चिंचणी आणि आटपाडी, कडेगाव मला कधी जाणं शक्य झालं नाही, पण तुम्ही मोठ्या शाळा ज्या आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही पालक, शिक्षक या नात्याने आम्हाला जरूर बोलवा, आम्ही तिथं येऊ. कुणीतरी प्रश्न उपस्थित केला की निर्भया टीम येते आणि सेल्फी काढते. जसं तुमचा फॉलोअप वरिष्ठ घेत असतात तसं आमचाही फॉलोअप वरिष्ठ घेत असतात. त्यामुळे ते होणारच आहे, कारण मी आत्ताच सांगितले की मोबाईलवर आपण जगतोय, मोबाईल आपल्यासाठी आहे पण आता आपणच मोबाईलसाठी झालोय अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे कुठून काहीतरी कमतरता तुम्हाला दिसली असेल आमच्या निर्भया पथकाकडून तर त्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करते आणि 100% विटा येथे असताना एक चांगलं काम करू असं मी तुम्हाला ग्वाही देते आणि थांबते. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.